we have already studied the construction of present, past and future of fundamental one type of sentences. सिंपल सेंटेंस हम लोगों ने ऑलरेडी पढ़ा है, मराठी और हिंदी में दोनों में बोलने की मैं कोशिश करूंगा, ठीक है? ओके, सो आफ्टर दैट वी स्टडी दैट sentence in the question format also, because in our day-to-day language we use question and answers in our language. Fine. So in positive we use three types of sentences, in negative we use three types of sentences, as you all know and we have been practicing the same. Now let us take one sentence in present, one sentence in past and one sentence in future, and let us understand the 6 types of uses in one tense. That is present में एक सेंटेंस लेंगे उसका 6 देखेंगे, पास्ट में एक सेंटेंस लेकर के उसका 6, और फ्यूचर में एक सेंटेंस लेकर के उसका 6 सेंटेंस बनाएंगे. 6 सेंटेंस मीन्स सिंपल सेंटेंस 2 नंबर का हम लोग सीखते हैं वर्बल क्वेश्चन, 3 नंबर का WH क्वेश्चन. So these all are code numbers. That's why these are not numbers, these are just code numbers. That's why you may see 3 numbers, sometimes 1, sometimes 2, sometimes 3, and as many as possible. जितना भी हो सके हम लोग WH क्वेश्चन बनाते हैं, because we use many types of WH question. Fine. So पुण्यात खूप ट्रॅफिक आहे. So to make this sentence, you have to use one formula, that is कौन किंवा काय, which already taught to you. कौन किंवा काय, कौन या क्या. 2 नंबर पे सहायक क्रियापद लिखेंगे, 3 नंबर पे प्रीपोजिशन वाक्य में ही तो लिखेंगे, उसके बाद नाम, रिमेनिंग पार्ट एंड फुल स्टॉप. नाम मतलब जिसके साथ वो प्रीपोजिशन आया हुआ है. तो दिस इज 1 2 3 4. इस तरह से आप लोग क्या करेंगे, सेंटेंस को नंबर देंगे. सो पुण्यात खूप ट्रॅफिक आहे. काय आहे, यदि व्यक्ति के बारे में बोला हुआ है तो आप पूछेंगे कौन है, क्यों कौन आहे. व्यक्ति के बारे में नहीं पूछा हुआ है तो बोलेंगे क्या और मराठीमध्ये काय. तो क्या पूछेंगे यहाँ पर, काय विचारू आपण इथं. काय आहे खूप ट्रॅफिक. काय आहे, झोपेत जाऊ नका. काय आहे ट्रॅफिक म्हणल्यास खूप पुढे जाणार. सो खूप ट्रॅफिक, याला नंबर 1 देऊ, आहेला नंबर 2 आणि आतला नंबर 3. दॅट इज युअर प्रिपोजिशन. आणि आत कोणाचे कोणत्या शब्दावर वाढलंय त्या नावाला नंबर 4 दिलं. आणि या प्रकारे आपण काय करू, रचना करू. आणि द कन्स्ट्रक्शन विल बी खूप ट्रॅफिक, मच ट्रॅफिक, आहे, इज, नंबर 3 ला आत, इन आणि देन पुणे. एकदा हे वाक्य म्हणलं की तुम्हाला 6 ची 6 वाक्य आपोआप बनतील. मग तुम्हाला कुठेही कन्स्ट्रक्शनची आवश्यकता पडणार नाही, कारण फक्त आणि फक्त सहाय्यक क्रियापदाची जागा बदलली, तुम्हाला ते वाक्याचा क्वेश्चन करता येईल. आणि वर्बल क्वेश्चन असेल, सुरुवातीला सहाय्यक क्रियापद दिलं की तुमचा वाक्याचा वर्बल क्वेश्चन होईल. वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द ठेवला की WH क्वेश्चन तैयार होईल. आपको समझ में आ रहा है? मैंने ऑलरेडी बोला हुआ है ना यार, नहीं बोल रहा है क्या? नहीं आ रहा है, पहले हो गया ना ये सब. तो वही तो है ना यहाँ पर, यहाँ WH क्वेश्चन कोई अलग नहीं है. तो सहाय्यक क्रियापद शुरू में रखोगे तो बनेगा वर्बल क्वेश्चन, और वर्बल क्वेश्चन के पहले WH शब्द लिखोगे तो WH क्वेश्चन. वही बोल रहा हूँ यार, तो आपको समझ में आना चाहिए वो गाना क्या है. वही गाना बार बार गा रहा हूँ, हंसो मत, पढ़ाई नहीं करते हो. अरे बुद्धू, वही तो बोला हुआ है ना, उधर भी वही बोला हुआ है, वही इधर है, पूरे लैंग्वेज में वही होगा, टेंशन मत लो. सो पुणे में बहुत ट्रैफिक है क्या, पुण्यात खूप ट्रॅफिक आहे का. ठीक है, आपके लिए हिंदी बोलने की जरूरत नहीं है, अभी बोला हुआ है ऑलरेडी. ठीक है, पुण्यात खूप ट्रॅफिक आहे का. तो क्या होगा, काय होईल, काही क्रियापद सुरुवातीला ठेवायचं, युअर वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. इज आणि बाकी सगळं रिपीट करायचं, डोकं लावायचं नाही. शिकलेले लोक लक्ष द्या, विशेष करून शिकलेले लोक खूप डोकं लावतात है ना. नाही असं केलं काहीच करायचं नाही, डोकं लावू नका, बुद्ध होता तो आपण आज समजून घ्या. सो इज मच ट्रॅफिक इन पुणे, दॅट्स इट. ट्रॅफिक पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. WH शब्द लिहून त्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वेअर नंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून रिपीट करायचा. इज मच ट्रॅफिक इन पुणे, दॅट्स इट. आता कधी कधी तुम्हाला हे वाक्य अपंग वाटतं बघा, कधी कधी हे वाक्य अपंग वाटतं. अशा वेळेला देरचा वापर करायचा. कसा करायचा,
वाक्याच्या सुरुवातीला देर लिहायचं आणि त्यानंतर इज लिहायचं. अदरवाईज वाक्यात जर देर वापरायचं असेल तर सहाय्यक क्रियापदांत देर ठेवायचं. तर ही वाक्य तुम्हाला अपंग वाटणार नाही. अपंग म्हणजे काय? बाबा एक तुम्ही जे अंगठी घालता, अंगठी काय? दॅट इज मेअर डेकोरेशन टू युअर बॉडी, दॅट इज नॉट पार्ट ऑफ युअर बॉडी. देर हा त्या वाक्याचा पार्ट बनत नाही, मात्र दॅट ऍड्स ब्युटिफिकेशन टू द सेंटेन्स. ऑल राईट. फॉर एक्झाम्पल बघा, देर इज, देर वाक्यात सुरुवातीला ठेवलं तर इज इकडे आणावं लागेल तुम्हाला. देर इज मच ट्रॅफिक इन पुणे. आणि जर असेल तर टुडे, इफ यू वॉन्ट टू ऍड समथिंग, नो, ऍज पर द नेसेसिटी. देर इज मच ट्रॅफिक इन पुणे. तो त्याला कॅरी करायचा, इज देअर मच ट्रॅफिक इन पुणे. किंवा इफ यू वॉन्ट यू टू यूज देअर इन द सेंटेन्स, काय लिहिलं? मच ट्रॅफिक इज देअर इन पुणे. परंतु लक्षात घ्या, जर ते वाक्याची सुरुवात पर्सनल प्रोनाउनने होत असेल, इफ द सेंटेन्स इज बीइंग स्टार्टेड विथ पर्सनल प्रोनाउन, देन you can use there only in the sentence, not at the beginning of the sentence. For example, we are in class, we are there in class, ऐसा बोल सकते हो आप. there are we in class नाही. तो जर पर्सनल प्रोनाउन ने वाक्यात सुरुवात होत असेल तर वाक्यात सुरुवातीला देर वापरता येत नाही. मात्र पर्सनल प्रोनाउन नसेल तर you have got two options to use there in the sentence, and there is just used for the beautification of the sentence. इतना ही ध्यान में रखो. यदि ऐसा अपाहिज सेंटेन्स लग रहा है तो, समजलं, अपंग वाटलं, अपुरं अधुरं वाटलं तर समजा तुम्हाला हा भास इथं झालेला असेल बहुतेक, म्हणून मी सांगतोय. फाईन. सो इज देअर मच ट्रॅफिक इन पुणे. फक्त सहाय्यक क्रियापद सुरुवातीला घेतलं की तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. पुण्यात कोठे खूप ट्रॅफिक आहे? वेर इज मच ट्रॅफिक देअर इन पुणे. समजा, इज देअर मच and where is और where is there ऐसे भी हो सकता है. वेर इज देयर मच ट्रैफिक इन पुणे ऐसे भी हो सकता है, बिकॉज दो जगह आप देयर यूज कर सकते हो. फाइन. सो वाय इज मच ट्रॅफिक इन पुणे. पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक का आहे? पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक का आहे? पुण्यात खूप ट्रॅफिक का आहे? डब्ल्यू शब्द सुरुवातीला लिहिला, बाकी वर्बल क्वेश्चन बोट ठेवून रिपीट केला. सो वाय इज मच ट्रॅफिक इन पुणे. ऑल राईट. नाव गो टू निगेटिव्ह. पुण्यात खूप ट्रॅफिक नाहीये. सो आता तुम्हाला कन्स्ट्रक्शनची गरज नाही. पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह मध्ये ठेवायचं. कसं ठेवायचं? फक्त सहाय्यक क्रियापदाचं नॉट ठेवायचं. सो मच ट्रॅफिक इज नॉट इन पुणे. निगेटिव्ह ऑलवेज टू वेज. मच ट्रॅफिक इजंट इन पुणे. एक वेळेस इज अँड नॉट सेपरेट, एक वेळेस इज अँड नॉट कंबाइंड. पुण्यात खूप ट्रॅफिक नाही का? दैट इज योर वर्बल क्वेश्चन. इज के बाद, इज शुरुआत में लिखना है, बाकी सब कुछ वाक्य के बाद में, इज के बाद में लिखना है. वाक्य का पूरा का भाग. यू नो क्या होगा? इज मच ट्रैफिक नॉट इन पुणे और isn't much traffic in पुणे. गॉट इट? नेगेटिव ऑलवेज टू वेज. पुण्यात ट्रॅफिक का नाही है? क्यों नहीं है? तो वाय के बाद में वर्बल क्वेश्चन रिपीट करेंगे. कसं होईल? वाय इज, वाय सुरुवातीला लिहून इज. हा, खूप ट्रॅफिक आपण नाही घेतलं, कारण का ट्रॅफिकच नाही तर खूपचा काही संबंध नाही येणार. सो वाय इज ट्रैफिक नॉट इन पुणे और वाई के बाद में isn't traffic in Pune. Much is not required here. Got it? This is all about the present sentence. 6 types of sentences of one sentence. इकडे बघू, पास्ट मध्ये क्लास मध्ये 20 विद्यार्थी होते, 20 स्टुडंट्स होते. कोण होते? अगोदर कन्स्ट्रक्शन साठी याचा ब्रेकअप करा. कोण होते? 20 विद्यार्थी. नंबर 2 ला सहाय्यक क्रियापद होते. नंबर 3 ला प्रिपोजिशन मध्ये, आणि नंबर 4 ला प्रिपोजिशन ज्याच्या बरोबर आणलंय ते नाम, दॅट इज युअर क्लास. अँड नाउ युअर कन्स्ट्रक्शन इज रेडी. 20 स्टुडंट्स वर इन क्लास. जनरली डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज मध्ये आपण 20 हे नंबर लिहायचा नसतो, डिजिट लिहायचा नसतो. दॅट शुड बी इन स्पेलिंग फॉर्मॅट, बट ऍज दिस इज युअर स्पोकन क्लास वी आर युजिंग द डिजिट. ऑल राइट. मग तुमच्या लेखीमध्ये जनरली डिजिट नहीं लिखना होता है. ठीक है? 20 ए स्पेलिंग के रूप में, वर्ड के रूप में लिखना होता है, वर्ड में. फाइन. तो 20 स्टुडंट्स वर इन क्लास. क्लास मध्ये 20 विद्यार्थी होते का? सेम सहाय्यक क्रियापद सुरुवातीला घ्या अँड मेक युअर वर्बल क्वेश्चन. बघितलं ऑलरेडी, डबल बघायची गरज नाही, ऐकलं तरी होईल. ठीक आहे? तो वर 20 स्टुडंट्स इन क्लास. वर 20 स्टुडंट्स इन क्लास. क्लास मध्ये किती विद्यार्थी होते? किती विद्यार्थी? युअर WH वर्ड. राइट दैट WH word at the beginning, in the beginning, and repeat the verbal question as it is. So how many students? Students हा W शब्दामध्ये आला, बाकी सगळं रिपीट होईल. वर इन क्लास. हाऊ मेनी आले? मग 20 गायब झालं.
सो हाऊ मेनी स्टुडंट्स वर इन क्लास. कोणत्या क्लासमध्ये, पुढच्या प्रकारचा WH क्वेश्चन आहे म्हणून नंबर इज सेम. कोणत्या क्लासमध्ये 20 विद्यार्थी होते. इन विच क्लास वर 20 स्टुडंट्स. क्लासमध्ये 20 विद्यार्थी केव्हा होते, इथं मी कब थे लिहिलं, केव्हा होते. अरबाज तुम्हारी वजह से आ गया हो. केव्हा होते. सो व्हेन, वर एंड वर्बल क्वेश्चन एज इट इज 20 स्टूडेंट्स इन क्लास. वेन च्या नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करतो. WH इज follow is to be followed by verbal question and that makes your WH question. निगेटिव्ह मध्ये काय करायचं, क्लासमध्ये 20 विद्यार्थी नव्हते. टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स जस्ट ऍड नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब अँड युअर निगेटिव्ह सेंटेन्स विल बी रेडी. 20 स्टुडंट्स वर नॉट इन क्लास और 20 स्टुडंट्स वरंट इन क्लास. निगेटिव्ह टू वेज. क्लासमध्ये 20 विद्यार्थी नव्हते का, वर 20 स्टुडंट्स नॉट इन क्लास. वर लाईक एरो केला, वर सुरुवातीला लिहिला आणि बाकी सगळा पार्ट आपण रिपीट केला. युअर वर्बल क्वेश्चन इज रेडी. वर 20 स्टुडंट्स नॉट इन क्लास और वरंट 20 स्टुडंट्स इन क्लास. क्लासमध्ये 20 विद्यार्थी का नव्हते. एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन इज टू बी रिटन. मिनिंगफुल असला पाहिजे. उगाच काय तर WH क्वेश्चन शब्द ठेवला आणि WH क्वेश्चन बनवलाय, नाही चलेगा. क्यों नहीं चलेगा, दैट वी डोंट यूज. नो. वाय नंतर वर्बल क्वेश्चन. वर कुठे गेलं वर्बल क्वेश्चन. वर 20 स्टुडंट्स नॉट इन क्लास और वाय सुरुवातीला लिहून वर्बल क्वेश्चन वरन 20 स्टुडंट्स इन क्लास. कोणत्या, सपोज आणखीन तुम्हाला एक्स्ट्रा बनवायचा आहे, दॅट विल बी नंबर्ड ॲज 3 ओनली. कोणत्या क्लासमध्ये 20 विद्यार्थी नव्हते. इन विच क्लास वर 20 स्टुडंट्स नॉट, लास्ट में नॉट आ गया, आने दो, क्या दिक्कत है. और इन विच स्टूडेंट्स वरंट 20 स्टूडेंट्स. लेट अस कम टू द फ्यूचर सेंटेंस. चाबी टेबल वर असेल. सेम, यहाँ पर अमीजार में से एक आ गया, यहाँ पर वॉज वर्ब में से एक आ गया, यहाँ पर विल बी है, 2 वर्ड्स है इन द हेल्पिंग वर्ब. फाइन, 2 है इसलिए घबराने का नहीं है. उसमें से एक थी ऑक्सिलरी वर्ब है, दैट इज विल. विल को लेकर के आपको क्वेश्चन बनाना है और विल को लेकर के ही निगेटिव्ह बनाना आहे. विलला घेऊनच तुम्हाला विलच्या सहाय्यानं क्वेश्चन बनवायचा आहे, विलच्या सहाय्यानं निगेटिव्ह बनवायचं आहे. समजलं. विल नंतर नॉट ठेवायचं आहे. ऑलरेडी बोललो, एवढं लक्ष देऊन बघायची गरज नाही. रिव्हिजन करतोय आपण. ठीक आहे, तेच बोलतोय डबल. हा, चावी टेबलवर असेल. काय असेल, काय असेल, फॉर्म्युला यूज करा. काय असेल, टेबल असेल, चावी. नंबर 2 ला असेल, सहाय्य क्रियापद असेल. नंबर 3 ला प्रिपोजिशन वर. आणि नंबर 4 ला वर हा शब्द ज्याच्याबरोबर आलेला आहे तो आहे टेबल, दॅट इज ॲट नंबर 4. सो की विल बी ऑन टेबल. चावी टेबलवर असेल का, इथं फक्त विल घ्यायचं, विल बी घ्यायचं नाही, बिकॉज बी इज मेन वर्ब, विल इज युज्ड ॲज ऑक्झिलरी वर्ब. फाईन. सो ऑक्झिलरी वर्ब घेऊन आपण, हे सगळे ऑक्झिलरीज आहेत. प्रायमरी ऑक्झिलरी ॲज यू ऑल नो. 6 पिलर्स ऑफ इंग्लिश तुम्हाला काल पाठवलेलं आहे. फाईन. सो विल की बी ऑन टेबल, दॅट इज युअर वर्बल क्वेश्चन. कोणती चावी टेबलवर असेल, कोणती चावी सुरुवातीला लिहा आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करा. दॅट विल बिकम युअर WH क्वेश्चन. विच की विल बी ऑन टेबल. की इकडे आल्यामुळे डबल की येणार नाही. कोणाची चावी टेबलवर असेल, अगेन हुज की वर्बल क्वेश्चन विल बी ऑन टेबल. चावी टेबलवर नसेल, निगेटिव बनाने के लिए वहां एम इज आर के बाद में नॉट लगाया, वॉज वर के बाद में नॉट लगाया. इथं विल नंतर नॉट लावायचं, विल बी नंतर नाही, बिकॉज विल इज युअर ऑक्झिलरी वर्ब. फाईन. So key will not be on table और key won't be on table. चाबी टेबलावर नसेल का, वर्बल क्वेश्चन के लिए फिर आपको ऑक्सिलरी वर्ब लेना है. शुरुआत में विल सुरुवातीला घ्यायचं. विल की नॉट बी ऑन टेबल और वोंट की बी ऑन टेबल. चाबी टेबलवर का नसेल, क्यों नहीं होगी, ऑलरेडी बोला हुआ है. सो वाय नंतर वर्बल क्वेश्चन एज इट इज. सो विल की नॉट बी ऑन टेबल और वाई के बाद में दूसरा वाला वर्बल क्वेश्चन, वाई वोंट की बी ऑन टेबल. इफ यू वांट टू मेक some more WH questions, you can add some more with 3 as your code number. All right, did you all understand this? Online, offline, समझ लगा? Yes, yes, So sir. Yes. now it is time to understand the homework. Fine. So homework लिख लो.